बरोबर आहे. सतीश देसाई यांची एक बाईट घेतली होती मी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. त्यांनी सांगितलं की क्रिकेटसाठी खूप भरीव योगदान दिलं आहे या शिलेदारांनी. त्यांच्या मग मंगेशजी गायकवाड असतील, बाळारामजी गायकवाड असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, आशिषजी शेळके असतील, यांनी खरं तर विशेष योगदान दिलं या क्रिकेटसाठी. झेन काउंटी 12th मॅन. झेन काउंटीचा 12th मॅन पाठवा जरा. पंचांचा सामना सुरू आणि 5 ओव्हर 5 षटकांचा सामना आहे होणार. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की मैदानावर वेळ वाया घालवू नका. आरामात होणार कारण 7 वाजता अंधार पडतो आता. पंकज देसाई स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला समीर लांगे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला तटवलाय. मिडॉनच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातो आहे. एकेरी धाव मिळणार की नाही. इथे मात्र डायरेक्ट हिट होतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. गोलंदाज ज्ञानेश्वर बक्षीस लावणारा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे या परिसरामध्ये नव्हेच तर या संपूर्ण सुधागड तालुक्यामध्ये प्रसाद देसाई यांनी फ्रँचाईज केलेला श्रेया एंटरप्राइजेस, तर पारिक साहेबांनी फ्रँचाईज केलेला झेन काउंटी आणि त्याचे आधारस्तंभ नवनीत देशमुख. माननीय उपसरपंच महेशजी गिरीसाहेब आणि त्याचबरोबर निलेश वाघोसकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल. काय झालं पंच? ओके ना? हां. आणि इथे मात्र पंकज देसाई याच्या बॅटमधून निघालेला हा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून देखणा चौकार. षटकार की चौकार? चौकार. हा, प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जरा मैदानाच्या बाहेर बसा. जे कापड आहे त्याच्या बाहेर बसा कारण सीमारेषेच्या जवळ आपण बसू नका. एखादा खेळाडू जर चेंडू अडवण्याच्या नादात तुमच्या अंगावर जर कोसळला तर आज रविवारची खाल्लेली बिर्याणी कदाचित बाहेर येऊ शकते. पुन्हा एकदा मारलेला फटका. पंकज देसाई बडे मंच का बडा खिलाडी या अंतिम सामन्यामध्ये लागोपाठ 2 चौकार मारतोय. घेणार का तो श्रीकृष्ण हॉटेलचं फूड कुपन? तर हा चेंडू निर्धाव टाकलाय. गोलंदाज ज्ञानेश्वराने 2 चौकार लगावलेत. ते पंकज देसाई यानं धावफलकावर धावा लागलेत. ते 8-4 चेंडूंचा खेळ संपलाय. आणि इथे मात्र एकेरी धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतात. धावफलकावर धावा लागत आहेत त्या 10. अंतिम सामन्याचा थरार तमाम सुधागडवासी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून हा सामना पाहत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि या मैदानावर जी प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे तर रोशन वालगुडे यांच्याकडून आम्हाला पारितोषिक आलं आहे. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. नक्कीच 10 धावा झाल्यात. या स्पर्धेकरता सुधागड प्रीमियर लीग करता विशेष सहकार्य लाभलं ते या सुधागडचे आधारवड प्रकाश भाऊ देसाई यांचं, रवींद्रजी खंडागळे यांचं विशेष सहकार्य, सन्माननीय सुशीलजी कौशिक साहेब त्यांनी ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं. विशेष सहकार्य लाभलं गणेशजी कांदळे साहेब, स्पर्धा प्रमुख नागेशजी देशमुख साहेब यांनी सामनावीर आणि सन्मान चिन्ह आम्हाला दिले. त्याचबरोबर सुशीलजी गायकवाड यांच्याकडूनही जे पेशाने वकील आहेत सामनावीर आणि सन्मान चिन्ह आम्हाला मिळालेत. शरदजी पालवे यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह ट्रॉफी मिळाल्यात. अविनाश मित्र मंडळ
यांच्याकडून भव्य दिव्य ट्रॉफ्या या SPLला मिळाल्या. ते नंबर 1 पासून नंबर 4 पर्यंत. उदयजी धुमाळ यांच्याकडून पाणी, कुणालजी बायगुडे यांच्याकडून पाणी, संदेशजी शिंदे यांच्याकडून पाणी, अष्टविनायक हॉस्पिटल मनीष गायकवाड यांच्या माध्यमातून पाणी, महेंद्र धारणेकर यांच्यासाठी ग्राउंडसाठी पाणी आलंय. प्रमोद राजपूरकर ज्याने मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्या वडिलांची आठवण या जगामध्ये राहावी, जे त्यांच्या कुटुंबातून निघून गेलेत, त्या वडिलांच्या स्मरणार्थ दिली आहे सायकल. आणि गिरीश दळवी सामाजिक कार्यकर्ते ग्राउंडसाठी JCB ज्यांनी उपलब्ध करून दिली आहे. लोढा ग्रुप यांचं विशेष सहकार्य आहे. योगेशजी मोरे अध्यक्ष मराठा समाज परळी विभाग, संतोषजी आंग्रे, अनंतजी गोळे आणि बाळूजी कारले या सर्वांचं मी मनापासून. आणि इथे मात्र बडी मछली जाल में बाद होणारा खेळाडू समीर लांगी. फूड कूपन आशीष जी शेड़गे, श्री कृष्ण होटल का कई खिलाड़ियों ने जायका लिया. उनके फूड कूपन के अलाउ करने की वजह से 500 रुपए तक का फूड कूपन था. 3 लगातार बाउंड्रीज. नए बल्लेबाज जितेंद्र जैन काउंटी. और ये देखिए भोपू बजा रहे हैं कल्पेश और अल्पेश दळवी और अनिल कोहली भोपू बजाते हुए नजर आ रहे हैं. अनिल कोहली ने कहा कि आने वाले दिनों में कमिंग सून सुधागढ़ बिग बैश, सुधागढ़ क्रिकेट एसोसिएशन अंतर्गत ये बिग बैश होने वाली है. हल्के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 11 रन. मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर चल रहा है. परेश देसाई और उनके सभी साथियों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि 20 मिनट के अंदर ये 5 ओवर अगर खत्म हो तो आपके लिए अंधेरा नहीं होगा चेसिंग के समय. ये रिवर्स स्वीप दागी पंकज देसाई ने आर पार स्टेडियम पर डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 6 रन और अंपायर का नो बॉल का इशारा. कुल मिला के 7. अगली गेंद होगी फिर 8. लेकिन एक बात मैं जरूर बताना चाहूंगा प्रकाश बाबू देसाई को. यहाँ पर कल RPL के अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर साहब भी आए थे और उन्होंने कहा था कि इतने दुर्गम इलाके में इतनी अच्छी प्रतियोगिता SPL के माध्यम से हो रही है तो हम इस प्रतियोगिता की कद्र करते हैं. दोबारा रिवर्स स्वीप का इस्तेमाल किया, 4 रन हासिल किए. पंकज देसाई ऑन फायर. पहली बार सुधागढ़ में इन्हें बाइक क्यों मिली थी इसका जीता जागता उदाहरण बड़े मंच के बड़े खिलाड़ी ने दिया है. विनोद जी देशमुख पेड़ गणपति मूर्ति कलाकार, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा. अजय अधिकारी साहब आ चुके हैं, उनकी तरफ से 3 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम है और मेरे लिए भी अजय अधिकारी इनकी तरफ से 1000 का इनाम है. तो मैं उनका शुक्रगुजार हूं. तो अजय अधिकारी को मैं इस मंच में बुलाना चाहूंगा, उनका भी स्वागत किया जाएगा. लेकिन ये क्या हुआ मैदान जंग में? रन आउट. पंकज देसाई अच्छा खेल रहे थे और वो रन आउट हो चुके हैं. हाँ देखिए 200.
देखिए आरपीएल जो ऑर्गेनाइज होती है, मंगेश जी वाकड़ीकर इनके अध्यक्षता में, कल वो यहाँ पे आए थे। उन्होंने कहा वहाँ पे भी मंगेश, यहाँ पे भी मंगेश, लेकिन क्रिकेट का कारवा आरपीएल में, आरपीएल भी शानदार और एसपीएल भी जानदार। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। सबसे बड़ा झटका लगा है छेन काउंटी को पंकज देसाई के आउट होने के बाद, क्योंकि काफी दिनों बाद गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही थी पंकज देसाई को। और रिया डीजे के मालिक रुपेश यादव यहाँ पर आ चुके हैं। अब देखिए आर्या डीजे की आवाज अपने आप बढ़ेगी। टोटल 22, और अगले साल दोनों तरफ दो डीजे लगाए जाएंगे फ्री ऑफ कॉस्ट अगर देते हैं तो। मंगेश चौहान क्रिकेट के भीष्म, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी। परेश देसाई देखिए अग्रेसिव अपील हो रहा है विकेट कीपर द्वारा। मंगेश के हैट्रिक के लिए 500 रुपए रोशन वालगुड़े इनकी तरफ से। और हाँ, अजय अधिकारी का सम्मान यहाँ पर किया जाने वाला है। मैं सतीश देसाई साहब से गुजारिश करना चाहूँगा कि उनके शुभ हाथों अजय अधिकारी का सम्मान किया जाए। इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। मैं अजय अधिकारी को इस मंच पे बुलाना चाहूँगा। अजय अधिकारी जिन्होंने मुझे 1000 रुपए का इनाम दिया है, उनके लिए मैं शुक्रगुजार हूँ। टोटल 23 23। तो सतीश देसाई साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा इस टूर्नामेंट के करता धरता उनके शुभारंभ अजय अधिकारी को सम्मानित किया जाए। डीजे गुड्डू नजर नहीं आ रहे हैं। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस किया। मंगेश चौहान ने इस गेंद को निकाला स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से 4 रन। शुक्रिया। टीम का टोटल 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 27 रन। मजा आ रहा है इस फाइनल मुकाबले में। अंतिम सत्र में होंगे वॉइस ऑफ खोपोली तुषार धुमाल सर, मंगेश तड़ेकर काफी। और ये देखिए मंगेश चौहान को आसमान दिखाने वाला शाम के सत्र में यह बेहतरीन 6 धागा बल्लेबाज मोरेश्वर तेलंगे ने आई वो कैच के लिए 100 रुपए का इनाम है। चलिए जिन्होंने पकड़ी है वो आई है। हाँ, थोड़ी बाद 2-3 मिनट बाद आई है। इनाम लगाने वाले कहीं गुम हो चुके हैं। डोंबिवली का ये खिलाड़ी काफी अच्छी बल्लेबाजी कर रहा है। पिछले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब। और मंगेश चौहान के हर विकेट के लिए अजय अधिकारी इनकी तरफ से 100 का इनाम, मेरी कमेंट्री के लिए उनकी तरफ से 1000 का इनाम और मंगेश चौहान के विकेट हैट्रिक के लिए 500 का इनाम। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, देखिए ना विकेट मिला। अंतिम क्षणों में इस भीष्म पितामह की पिटाई होती हुई नजर आ रही है। बाणों की शैया के ऊपर महाभारत में जिस तरह युद्ध समाप्त होने तक भीष्म पितामह लेटे रहे, लेकिन अंतिम समय में अब बाणों की शैया के ऊपर लेटने का मौका मिला है। 40 रन 3 ओवर की समाप्ति के बाद इस सुधागढ़ के भीष्म पितामह मंगेश चौहान के ऊपर आक्रमण हुआ है। तो सामाजिक कार्यकर्ता अनिल जी मोरे साहब, इनका भी मैं स्वागत करना चाहूंगा। सुधागढ़ प्रीमियर लीग 2022 सीजन 10 स्पर्धा प्रमुख सन्माननीय राहुल जी गायकवाड आणि संतोषजी देशमुख साहेब यांचंही मनापासून आपण स्वागत करूया। तर मंगेश
गिरी यांच्याकडून मोरेश्वर तेलंगी याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 2 षटकार जे मारले गेलेत. महेश गिरी यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. उपसरपंच जांभूळपाडा. आणि इथे मात्र झेलवाद होतोय बघा. पारितोषिकांनी नजरला लागली असं म्हणणार नाहीये, कारण गिरी साहेबांनी केलं कौतुक, पण इथे मात्र फलंदाज होतोय बाद आणि डीजे गुड्डूला मिळते संधी. चला लवकर लवकर या आतमध्ये. तर महेशजी बार्णेकर, महेंद्रजी बार्णेकर यांनी ग्राउंडसाठी आम्हाला पाणी दिलं. स्पर्धा प्रमुख सन्माननीय राहुलजी गायकवाड यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. अंतिम सामन्याचा थरार आहे सुधागड प्रीमियर लीग 2022 वर्ष 10व. श्रेया एंटरप्राइजेस आणि झेन काउंटी 2 भावांमधली असलेली ही लढत. एका बाजूला क्रिकेटर पंकज देसाई तर दुसऱ्या बाजूला श्रेया एंटरप्राइजेसचे फ्रँचायझी प्रसाद देसाई. तर मेडन षटक जर टाकलं गेलं गोलंदाजांकडून तर अजय अधिकारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 41. फ्री हिट येते. पुढचा चेंडू तो अगली गेंद होगी फ्री हिट. देखिए ढेर सारे दर्शक इस एसपीएल के फाइनल का मजा ले रहे हैं और इसीलिए ये एसपीएल मुझे पसंद है. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला बल्लेबाज अक्षय नकाते ने और ये नंबर आया 6 और 6 नंबर के कारण टीम का टोटल 47. ओवर नंबर चल रहा है चौथा. भोंपू बजाते हुए नजर आ रहे हैं अनिल कोहली और उनके सभी साथी. देखिए हाल ही में जो पुष्पा फिल्म आई थी उसका एक डायलॉग काफी फेमस हुआ था, झुकेगा नहीं साला. तो वैसे ही बल्लेबाजी होती हुई यहाँ पर अक्षय नकाते के आते ही उन्होंने छक्का दागा. गेंदबाज विनोद विनायक फिर से एक बार आओ देखा ना ताव. लगातार दूसरा छक्का मारने की कोशिश में यह डॉट गेंद खेल बैठे बल्लेबाज और उस डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पे 47. ओवर नंबर चौथा चल रहा है. अंतिम मैच का ये मुकाबला सुधागढ़ प्रीमियर लीग सीजन 2022. 3 दिन इस प्रतियोगिता 5 दिन मुझे मौका दिया गया था, लेकिन 2 दिन पोलादपुर की टूर्नामेंट होने के कारण मैं 3 दिन ही इस टूर्नामेंट में शरीक हुआ. लेकिन फिर भी ऑर्गेनाइजर्स ने मेरे ऊपर जो भरोसा जताया, आशीष जी शेड़गे, मंगेश जी चौहान, प्रसाद जी शेड़गे, खासतौर से बालाराम जी गायकवाड़, इनका और सुशील जी देसाई, अजय अधिकारी, इन लोगों ने मुझे भरोसा जताया. तो यकीनन मैं कहना चाहूँगा इन सभी लोगों का मैं शुक्रगुजार हूँ, क्योंकि प्रकाश भाऊ देसाई जैसे बड़ी हस्ती के सामने बोलने का मौका दिया है उन्होंने मुझे. और सतीश जी देसाई, सतीश जी देसाई पिछले कई सालों से इनका प्यार मेरे ऊपर हमेशा बरस रहा है. और ये आया नंबर 6. आशीष शेड़के की भाषा में कहा जाए तो ऐसा दागा छक्का कि नंबर आई 6. टीम का टोटल 43. देखिए यही आवाज चाहिए थी हमें डीजे मास्टर द्वारा. डीजे गुड्डू और रिया डीजे और आर्या डीजे के बीच अगले एसपीएल में फ्री ऑफ कॉस्ट अगर दोनों डीजे देते हैं. 53 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. स्कोरर थोड़े से नए हैं, माफी चाहूंगा. काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है. बल्लेबाज जितेंद्र द्वारा. ओवर नंबर, यह व्हाइट बॉल का इशारा हुआ है. अंपायर्स की तरफ हमारा ध्यान नहीं था, माफी चाहूंगा मैं अंपायर्स की भी, क्योंकि कमेंटेटर्स और अंपायर की ट्यूनिंग हमेशा अच्छी होना जरूरी है.
तो कानिवली का ये खिलाड़ी काफी अच्छा खेल रहा है। मंगेश वाकड़ीकर ने जैसे ही इस एसपीएल के ऑर्गेनाइजेशन को देखा, उन्होंने कहा कि अगले साल भी सुधागढ़ तहसील को मौका दिया जाएगा आरपीएल में फ्रेंचाइज करने का। ये जो गेंदबाज विनोद पाटिल अगर इस मैच के मैन ऑफ द मैच बनते हैं फाइनल के, तो शिव शक्ति परड़ी इनकी तरफ से बरेकर साहब से मैं गुजारिश करना चाहूँगा, जिन्होंने इस ग्राउंड के लिए हमें पानी की सुविधाएं दी, उनको मैं मंच पे बुलाना चाहूँगा। डीजे गुड्डू ने आज हमारा दिन भर साथ दिया। मैं फिर एक बार कह रहा हूँ कि शेर के बच्चे को शिकार करना सिखाया नहीं जाता, उसी तरह अजय अधिकारी के बेटे को सिखाया नहीं जा रहा है कि डीजे किस तरह से बजाया जाए। और प्रसाद शेड़गे इनकी तरफ से डीजे गुड्डू को मिलेगा 100 रुपए का इनाम। एक और यहाँ पे विकेट मिलता हुआ डीजे गुड्डू को मैं ऊपर बुलाना चाहूंगा। एक 12 साल का लड़का इतना अच्छा काम कर रहा है। गुड्डू को ऊपर बुलाना चाहूंगा और देसाई साहब से गुजारिश करना चाहूंगा कि आपके शुभ हाथों ये इनाम दे 12 साल के लड़के को। चलिए डीजे गुड्डू, देखिए 12 साल का लड़का डीजे बजा रहा था, तो प्रकाश भाऊ देसाई इनके शुभ तो इस डीजे गुड्डू को इनाम दिया जाएगा। ये गेंद 1 रन मिलेगा क्या? नहीं, यहाँ पे रनआउट का विकेट मिलता हुआ मंगेश चौहान को। डीजे बजाइए मत। और 500 का इनाम रामचंद्र मोहिदन की तरफ से। 12 साल का लड़का जिन्होंने आज लोगों का दिल जीता, डीजे गुड्डू ने। और ये क्लीन बोल्ड मंगेश चौहान। देखिए क्या गेंदबाजी हो रही है इस बंदे की अपने स्पेल के दूसरे ओवर में। बबनजी बोरीटकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। महेंद्र बारणेकर यांचे या व्यासपीठावर स्वागत केलं जावं अशी मी स्पर्धा प्रमुख नागेशजी देशमुख यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं। ऑन साईडला चेंडू तटवला जातो, एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने मात्र धावफलक हलतोय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 5वं षटक प्रगतीपथावर असताना 55 धावा। एकीकडे पंकज देसाई स्टारर, समीर लांगे स्टारर, झेन काउंटी नवनीश देशमुख जे या संघाचे आधारस्तंभ आहेत, तर दुसऱ्या बाजूला म्हणजे झेन काउंटी म्हटलं की पारिक साहेबांचा संघ, पण या संघाचे खरे आधारस्तंभ नवनीतजी देशमुख हा सामना पाहतात। त्यांचाही आपण या स्पर्धेचे प्रमुख आहेत, मनापासून स्वागत करूया। आणि या दुसऱ्या फायनलिस्ट जो आहे श्रेया एंटरप्राइजेस प्रसादजी देसाई आपल्या खेम्यामधून सामना पाहतात। बक्षीस लावणारा बादशाह ज्यांना म्हटलं जातं संपूर्ण सुधागड तालुक्यामध्ये, त्यांचाही आपण या अंतिम सामन्यामध्ये मनापासून स्वागत करूया। धावफलकावर धावा लागल्यात। सुधागड तालुक्याच्या या क्रिकेटच्या भीष्मानं मात्र अंतिम क्षणी चांगली गोलंदाजी केली आहे। 55 धावा धावफलकावर लागल्यात आणि त्या मात्र क्लीन बोल्ड षटक संपलंय। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 55 जिंकण्यासाठी 56 धावांची गरज। मी आपली सध्यापुरती रजा घेतो। मायक्रोफोनवर येतील व्हॉइस ऑफ खोपोली, ज्यांनी बऱ्याच टुर्नामेंट माझ्या बरोबर केल्यात आणि येणारी मग अंकितजी साखरे यांची क्रिकेट रजनी असो
की येणारी समीरजी मसूरकर यांची वीरेश्वर ट्रॉफी असो, यामध्ये मला नेहमी साथ देणारे समालोचनामधील खरंच मी म्हणेन की मला ज्यांनी गुरु मानलं, पण असा शिष्य असणं हे फार गरजेचं असतं. कारण शिष्य चांगला असला की गुरुचं आपोआप नाव होतं. ते तुषार धुमाळ आता मायक्रोफोनवर येतील. संघमालक सन्माननीय सागरजी चोरगे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. यस डीजे थँक्यू. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं मी तुषार धुमाळ या स्पर्धेमध्ये सर्ज स्वागत करतोय. आपण बघतोय ऐकतोय सुधागड सांस्कृतिक मित्र मंडळ सुधागड प्रीमियम लीग 2022 चा हा 16 मेगा फायनलची लढत, मेगा फायनलचा बिग सामना, बिग मुकाबला दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत, जिथे आता गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 56 धावांची. टीम खेळतीये मैदानामध्ये झेन कॉन्टी विरोधात श्रेया एंटरप्राइजेस. आता श्रेया एंटरप्राइजेसला करायच्या 30 चेंडूमध्ये 56 धावा. सन्माननीय मनीजी गायकवाड साहेबांना मी आमंत्रित करतो, आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय मनीजी गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या सुधागड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अर्थात ज्याचसाठी केला होता अट्टास तो क्षण मात्र गोड होतोय. त्या गोड क्षणाचे आपण साक्षीदार आहात. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. याआधी आवाज ऐकला महाराष्ट्र नव्हे तर मी तर म्हणेल भारतातील एक हिंदीचा गोड आवाज, हिंदीची बुलंद तोप रवींद्रजी दुगाडे सरांना आपण नेहमी ऐकत आहात आणि ऐकत राहणार, कारण की त्यांचा आवाज हा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. आणि असं एक गोड व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती देखील पाहायला मिळेल. मंगेजीत चव्हाण आणि परेश देसाई, मॅन फ्रॉम देसाईपाडा या गावातील हा छोटा पॅक आहे आणि धमाका मोठा आहे. मागच्या मॅच मध्ये लाजवाब कामगिरी केली आणि संघाचा कर्णधार देखील आहे. 56 धावांचं आव्हान आहे श्रेया एंटरप्राइजेस या संघाला, आणि आव्हान कितपत पोषक आहे आणि कितपत घातक देखील आहे हे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये समजेल. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अक्षय नकाते, मॅन फ्रॉम परळीचा खेळाडू पंचांच्या डाव्या बाजूनं 10-12 पावलांचं रनअप घेऊन तयार. या चेंडूला सन्मान देण्यास भाग पाडलं. गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला उसळी देण्यात आली. त्यानंतर या चेंडूवरती एक धाव मात्र घेतली जाते. एका धावेनं धावांचा श्री गणेश आहे. मराठी भाषा दिन आहे, मराठी आपली संस्कृती आहे आणि मराठी भाषेतनं मी समालोचन करतो हा मला सार्थ अभिमान आहे. आणि मराठी आणि माझी माय मराठी, मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माझा याचा मला गर्व देखील आहे. आणि या अस्मितेचा आज खऱ्या अर्थानं भाषा दिन म्हणून गौरव करण्यात देखील आलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज झालाय, पण स्ट्राईक एंडवरती यावेळेस फलंदाज आहे परेशनं मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न केला, पण पंच मात्र आमच्याकडे फिरलेत. सांगतात हा चेंडू स्वेअर आहे. अवंतरच्या माध्यमातून एक धाव मात्र धावफलकावरती वाढतीये. धावा कशाही येणं गरजेचं आहे. 56 धावांचा पाठला होतोय. लोअर फुलटा चेंडू, या चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र मिळेल. एका धाव्याच्या माध्यमातून थोडंसं संत गतीनं चाललेला खेळ या P1च्या षटकातला 3 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात,
ज्या षटकामध्ये हाणामारी गरजेचं असतं तिथे मात्र संत गतीनं सुरुवात केली, पण कधीही मोक्याच्या क्षणी आक्रमक देखील हे फलंदाज होऊ शकतात. तर यानं या मैदानावरती आता अभिराज्य करण्याची सुरुवात केली आहे. डान्स डाऊन क्रिकेट पुढे येऊन सरसावले होते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता, पण 30 सर्कलमध्ये या चेंडूला अडवलं गेलं. पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून 4 या धावा स्कोर कार्डवरती आल्यात. अजूनही विजयासाठी 52 धावांची गरज आहे येणाऱ्या चेंडूमध्ये. सन्माननीय मनीजी गायकवाड साहेबांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो. आपण साहेब यायचंय. हा क्षण आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट बघत होतो. गोड होतोय का नाही? बिग फाईट, बिग मुकाबला, मेगा फायनल तुमच्या समोर आहे. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज लेट झाला त्यामुळे चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पंकज देसाई यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, ज्यानं सुंदर कामगिरी केली आपल्या टीमसाठी. तर माननीय श्री प्रकाश भाऊ देसाई मात्र या व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय माननीय श्री बरेचशा पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आगमन देखील झालेलं आहे. मी सर्वांचं स्वागत करतो, पण स्वागत मात्र केलं गोलंदाजानं. ज्या फलंदाजानं मैदानावरती अभिराज्य करायला सुरुवात केली होती त्याला मात्र परतीचा प्रवास घडवण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं. अर्थातच परतीचा प्रवास मात्र त्याला करावा लागणार. पहिला आदरा, पहिला झडका टीम अर्थातच श्रेया एंटरप्राइजेस संघाला. कीच महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या जातात. 3रा क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. यावेळेस पुन्हा एकदा पॉईंटचं क्षेत्र निवडलं होतं. अगोदरच मन बनवलं होतं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा, पण अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला. शेवटचा चेंडू झाला आपल्या संघासाठी गोड. गोलंदाजच्या माध्यमातून 4 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड स्थिर आहे आणि खेळ मात्र आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये करावा लागणार तो 52 धावांसाठी, कारण 4 धावा मात्र स्कोर कार्डवरती आल्यात. ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सरपंच, उपसरपंच आहेत सन्माननीय समीरजी पांगारे साहेबांकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात आणि त्यांना विनंती देखील आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. सुशीलजी कौशल साहेब मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करेल आणि या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. प्रकाश भाऊ देसाई यांच्या सौम्यत या मॅचचा आनंद घेताना आपण त्यांना पाहू शकतो. अर्थातच हा सोहळा आहे मानाचा, सन्मानाचा आणि मानाचे मान्यवर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, पण क्षेत्ररक्षक चुकला आणि यावेळेस चुकीला माफी नाही. या चेंडूवरती सहज पूर्ण झाल्या 2 धावा. सन्माननीय अक्षय शेठ पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. तुम्ही लागोपाठच्या 3 षटकारा मारा, लागोपाठच्या 3 चौकार मारा आणि लागोपाठच्या 3 विकेट जरी घेतल्या तरी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 6. अजूनही विजयासाठी 50 धावांचं आव्हान लक्ष आहे, ते पूर्ण करायचं आहेत या फलंदाजांना. लक्षावरती केंद्रित करताना लक्षवधी माणसं आपण पाहिलेत, पण या लक्षामध्ये पूर्ण करताना गोलंदाजी मार्ग गोलंदाज पंकज यावेळेस सुरेख चेंडू फेकतोय, पण त्या चेंडूला प्रत्युत्तर देताना चेंडू आसमानी, सुलतानी, गगनचुंबी, गगन भरारी, आकाशाला गवसणी घालणारा येतोय षटकार. सात नव्हे तर 1-7 दौडवले होते मराठे, ज्या मराठ्यांनी इतिहासाच्या पानावरती सुवर्णच्या अक्षराने अर्थातच रयतेसाठी जे स्वराज्य घडवलं त्याचं गीत आपण सातत्यानं ऐकतोय. पण यावेळेस क्षेत्ररक्षक चुकला, तो लेट झाला, त्याच्यामुळे धावा आल्या त्या टोटल 2. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ, टोटल
14 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. 56चा पाठला होतोय. 56चा पाठला होतोय. धावपलकावरती धावा आल्या त्या 14. पंकज मात्र थोडासा नाखुश असेल या खेळाडूंवरती, कारण की ही झेल होणं गरजेचं होतं. ही मेगा फायनलची लढत आहे. इथे जर चुकला तो 364 दिवस मी तर म्हणेल मुकला, कारण या क्षणासाठी पुन्हा एकदा 364 दिवस वाट पाहायला लागणार. आणखीन एक सुरेख चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र पंकजच्या माध्यमातून झाला. यावेळेस एक धाव घेतली गेली. लेग बाईची ही धाव धावपलकावरती धावा दर्शवतीये ती टोटल 15. धाव कशाही येणं गरजेचं आहे. परीक्षेत पाठ होण्यासाठी एक गुणांना, राजकारणामध्ये विजय संपादन करण्यासाठी एक मताला आणि क्रिकेटमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी एक धावेला बरंचसं महत्व आहे. आणि यावेळेस एका धावेला महत्व दिलंय. फुल टॉस चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला आणि या प्रयत्नांना मात्र यश मिळते ते एका धावेनं. एका धावेनं धावपलकावरती वाढ. टोटल 16 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. आणि तिसऱ्या पंचांची मागणी होईल भीमरच्या या चेंडूसाठी. आमचे ऑफिशियल तिसरे पंच मात्र निर्णय देतील या चेंडूवरती काय घडलं काय बिघडलं. भीमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी झाली मैदानामध्ये. सन्माननीय महेंद्र शेठ बारणे साहेबांकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर हा चेंडू लीगल डिलिव्हरी म्हणजे नो चेंडू नाहीये. स्ट्राइक एंड वरती नौका फलंदाज विनायक आडव्या बॅटमधनं मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतोय. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करताना आउट ऑफ द पार. 1 बाउन्स. 4 धावांसाठी सुधागड प्रीमियम लीगचा येतोय चौकार. वीस 12 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 20 धावा धावपलकावरती आहेत श्रेया एंटरप्राइजेसच्या या संघाच्या. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये करायच्या त्या 36 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण सोडवायचंय. विरोधात गोलंदाजच्या भूमिकेमध्ये असेल टीम झेन काउंटी संघ, ज्याचे खऱ्या अर्थानं खेळाडू आता कसरत करतायत मैदानामध्ये. संध्याकाळची वेळ आहे, कसरत तर तुम्हाला करावी लागणार. जर कसरत तुम्ही तुमच्या शरीराची केली नाहीत तर तुम्हाला त्रास देखील होतो. प्रत्येक ठिकाणी व्यायामाची गरज आहे या खेळाडूंसाठी. ते व्यायाम करताना आता यावेळेस हे सर्व खेळाडू पाहायला मिळतात मेगा फायनलच्या या सामन्यामध्ये. तर श्रेया एंटरप्राइजेस संघ या सामना विजयी संपादन करतोय. तो सन्माननीय अजय शेठ अधिकारी साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अजय अधिकारी म्हणजे डीजेचे ओनर आहेत आणि ज्यांचा पुत्र मात्र चांगली कामगिरी करतात. असं म्हणतात पुत्र असावा वंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता तिन्ही लोकात अर्थातच या तिहेरी दुनियेमध्ये हा डीजे ऑपरेटर कशा पद्धतीने कामगिरी करतो येणाऱ्या काळामध्ये हे देखील पाहिलं जाईल. पण पंचांनी या चेंडूला पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इशारा आलाय. 21 धावा धावपलकावरती आल्यात. समीकरण बदललं. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस एक धाव मात्र मिळतीये. एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती वाढ. टोटल 22. तर सन्माननीय मराठा समाजाचे नांदगाव विभाग अध्यक्ष सन्माननीय मंगेश शेठ पालांडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी मंगेश शेठ पालांडे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. सुधागड प्रीमियम लीग 2022च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. 22 धावा धावपलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 34 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य आता मात्र पार करायचं असेल तर दक्षपणे फलंदाजी करावी लागणार. आणि दक्षपणे फलंदाजी करायची असेल तर चौफेर टोलेबाजी होणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर कसलेला गोलंदाज आहे, पण त्याच्या विरोधात देखील आता
या मैदानावरती टोलेबाजी होतीये का हे देखील पाहिलं जाईल. पण हा चेंडू यावेळेस 30 सर्कल मध्ये अडवला जातोय. धावा रोखण्याचं काम क्षेत्ररक्षक करतायत, गोलंदाज करतोय, पण या धावा बनवण्याचं काम आता फलंदाजाला देखील करावं लागणार. सन्माननीय महेंद्रजी बारणेकर, ॲडव्होकेट सुशीलजी गायकवाड, राहुलजी गायकवाड, संतोषी देशमुख, सन्माननीय अक्षय शेठ पाटील या चौघांकडनं हॅट्रिक साठी आता 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. विनोद पाटील हा फलंदाज मात्र तंबूच्या आसराला परतलाय. संधी मात्र निर्माण होते गोलंदाजासाठी आणि पारितोषिक लावलं जात आहे ते फलंदाजासाठी, पण फलंदाज मात्र किमया घडून आणत नाहीये. किमया करावी लागणार. स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती धनंजय, स्ट्राईक एंड वरती मंगेश. पुढे येऊन मारण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न मंगेशच्या माध्यमातून फसला देखील जातोय. जी गेम चेंजरची कॅप त्यांना या सकाळच्या सत्रामध्ये दिली गेली होती, ती गेम चेंजर इनिंग त्यांना आठवून आता या सुवर्ण क्षणामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, भेदक मारा, ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये कंट्रोल ठेवताना टाकलेला चेंडू. वेगावरती गोलंदाज स्वार होतोय, पण त्याचा वेगावरती आपण बघतोय प्रयत्न होत नाहीये फलंदाजाचा. अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी, निर्णायक मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण अक्षय नकाते मात्र या मॅचच्या माध्यमातून सोडवताना आपल्याला बघायला मिळतोय. हा यावेळेस खराब चेंडू, ज्या गोलंदाजी आपण स्तुती करतो तो यावेळेस खराब चेंडू फेकतोय. स्वेर चेंडूचा इशारा. जे डीजेचे ओनर आहेत आणि या संघाचे देखील ओनर आहेत अजित शेठ अधिकारी मात्र सांगतायत मंगेश चव्हाण या फलंदाजासाठी एकाच षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक, लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डासिट राऊंड क्रिकेट खेळली जाते आणि यावेळेस आपण बघतोय काउ कॉर्नर रिजनचा हा क्षेत्ररक्षक मात्र झपाट्यानं आला, ज्यानं चेंडू उचलला, फेकला. 1 धाव मात्र मिळाली. एका धावेच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ वाजवी संपन्न झालाय, जिथे 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा धावपलकावरती आल्या त्या 24. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता गरज आहे ती 32 धावांची. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष आहे. कशा पद्धतीने हे लक्ष पार होणार, या लक्ष्याकडे कशा पद्धतीने पाहिलं जाणार हे पाहण्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया एक सुमधुर संगीत. सांगितलं 10 वेळा पराभव होऊ द्या, पण एकच विजय असा मिळवा की लोक नेहमी तुम्हाला लक्षात ठेवतील आणि लक्षात राहिलेत, हृदयात राहिलेत. सन्माननीय आदरणीय छत्रपती शिवाजी राजे, जे लाखो हृदयांवरती राज्य करणारा एकमेव राजा आहे. पण महत्त्वाची सूचना देखील आहे आयोजकांकडून. शृंखला संपल्यानंतर, ही मॅच संपल्यानंतर कोणत्याही या मैदानावरील वस्तूला तुम्ही हात लावू नका. यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आहे. कुठली एखादी चूक तुम्हाला बॅकफूटवरती नेऊ शकते आणि येणाऱ्या काही काळामध्ये एखादा खेळाडू असेल, एखादा क्रीडा रसिक असेल, त्याला मात्र या मैदानावरती येण्यासाठी बंदी देखील करण्यात येईल. विनंती असेल, जे बॅनर लावलेत त्याला तुम्ही हात लावू नका. जे जिथे आहे तिथेच राहू द्या. स्टंप आणि
जो मंडप डेकोरेटचा पडदा लावलेला आहे त्याला देखील आपण कुठल्याच पद्धतीची चूक करू नका. पण चूक केली आहे गोलंदाजानं स्वेर चेंडू फेकून एक धावेनं धावफलकावरती बाद. 12 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष होतं. आता 12 चेंडू आहेत आणि 31 धावा करायच्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 25. नक्कीच स्पीडअप तर करावा लागणार कारण की या गाडीचा गेअर आता अडकलाय. त्या गाडीचा गेअर फक्त मंगेशजी टाकू शकतात आणि मंगेशजीकडे क्षमता देखील आहे. या मैदानावरती असा एक मात्र खेळाडू आहे ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, ज्याच्या माध्यमातून उत्तुंग फटकेबाजी देखील होऊ शकते. पण अशा वेळी पंच मात्र वन बाउंडचा इशारा करताय म्हणजे हा चेंडू देखील निर्धाव गेलाय. सन्माननीय दत्ताजी अवस्कर साहेबांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. निश्चितच ज्या खेळाडूच्या डोक्यावरती गेम चेंजरची कॅप आहे तो मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारून या मॅच मध्ये गेम चेंजरची भूमिका पार पाडू शकतो. आणि यावेळेस गेम चेंजर होणारा येतोय गगनचुंबी, गगनभेदी, आसमानी, सुलतानी, वाघाची धाड, फोडला पहाड, मंगेश इज अ फायर, येतोय षटकार. धावफलकावरती धावा लागला त्या 31. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय अजयजी अधिकारी साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावा कशाही येणं गरजेचं आहे आणि आता धावा यायला सुरुवात झाली आहे आणि विकेटसाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आता आग बरोबर लागलेली आहे, लोहा गरम आहे भाई, मारलो हातोडा. आणि रविवारचा दिवस आहे, खऱ्या अर्थानं बँका बंद आहेत पण या सर्व मान्यवरांचा एटीएमचं पासवर्ड शोधणारे हे खेळाडू आता चांगली कामगिरी करतात. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावा पूर्ण करायच्यात. परत गेम ऑन होईल. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अभिषेक तयार. यावेळेस विलंद कार्पेट लॉन्गआउट क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा विक्रम झाला. एक धाव मात्र मिळतीये. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. मी प्रेक्षकांना विनंती करतो जो चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय तो त्वरित तुम्ही मैदानामध्ये द्या. तुम्हाला माना सन्मानानं मॅच संपल्यानंतर तो चेंडू परत देण्यात येईल. टोटल 32 धावा धावफलकावरती. लागोपाठच्या 3 षटकारांना राहुलजी देशमुख साहेबांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मंगेशजींनी जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि यावेळेस डेट चेंडूचा इशारा आलाय पंचांचा थेट. यावेळेस उतुंग फटका उंच गेलाय आणि तेवढाच लांब जातो का हे देखील पाहायला मिळेल. पण झेल निसटलाय आणि झेल सुटल्यानंतर कदाचित हा फलंदाज उपद्राव करेल आणि अंगलड येऊ शकतो हा झेल. पण तसं काय घडतंय का हे देखील पाहिलं जाईल. या 2 धावांनी टोटल 34. लागोपाठच्या 3 षटकारांना सन्माननीय राहुलजी देशमुख साहेबांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. साई दत्त डेव्हलपर्स यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आणि कुणालजी पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. किती बॉल बाकी आहेत आणि किती पाहिजे सांगा ना. किती बॉल बाकी आहेत आणि किती पाहिजे. यावेळेस सुरेख चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये भेदक मारा, तिकट मारा, अचूक मारा. निर्णायक क्षणी फलंदाज मात्र आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहिला. प्रेमात पडला. चेंडू गेला निर्धाव. शेवटचे उरलेत आता 7 चेंडू आणि करायच्यात विजयासाठी 22 का 8 1 7 बॉल आहेत. नीट बघा. शेवटचे 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी 22 धावांचं लक्ष्य आहे.
आता क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना थोड्या वेगळ्या पद्धतीने सजवली जाते. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नेले म्हणजे पुन्हा एकदा फलंदाज चुकलाय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेले या षटकातील. हॉट परिस्थिती निर्माण झाली. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर सन्माननीय पाहुणे कुणालजी पाटील, साई दत्त डेव्हलपर्स यांचं या व्यासपीठावरती स्वागत होत आहे, ज्याचं स्वागत मात्र आमचे आयोजक करतील. त्याचबरोबर गणेशजी गुरव साहेबांचं देखील स्वागत होत आहे, त्यांना देखील विनंती आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्याचबरोबर भरतजी मानकर साहेबांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झाले आणि त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी या सर्व मान्यवरांना विनंती करतो का आपण या स्वागताचा स्वीकार नक्की करावा. लागोपाठच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी सुशील शेठ गायकवाडांकडनं 500 रुपये आणि अजयजी अधिकारी यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांना 5001 सत्कार मात्र व्यासपीठावरती मान्यवरांचा केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. शेळके साहेबांच्या शुभ हस्ते हे सत्कार मात्र केला जातोय आणि क्षण मात्र 24 इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यश का दुसरं नाव आहे काहीतरी, अरे याचं नाव दुसरंच काहीतरी. यावेळेस फटका मात्र खेचलाय, झटका मात्र दिला जाणार का? पण निर्णायक क्षणी चेंडू देखील अडवला. 1 धाव मात्र मिळते एका धावेच्या माध्यमातून. धावफलकावरती बाद टोटल 35. शेवटचे उरलेत 5 चेंडू आणि करायच्यात विजयासाठी 21 धावा. मॅच मध्ये 4 मोठे फटके काम करतील. तर मान्यवरांचा सत्कार केला जातोय शेळके साहेबांच्या शुभ हस्ते. सन्माननीय पाहुणे भरतजी मानकर साहेबांचं स्वागत होत आहे. गणेशजी गुरव साहेबांचं स्वागत मात्र झालेलं आहे, त्यांचं मात्र स्वागत केलं जाईल. आणि शेळके साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. यावेळेस पॉइंट क्षेत्राच्या दिशेनं गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउट ऑफ द पार नवसंजीवनी निर्माण करणारा येतोय चौकार. डीजे यस डीजे थँक्यू. तर धनंजय देशमुख या फलंदाजानं ही मॅच जिंकवली तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय पाहुणे अक्षय पाटील साहेबांकडनं. यांचं नाव काय? 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज आहे. यावेळेस फटका खेचलाय. हा फटका जातोय आउट ऑफ द पार. सीमा रेखा आर पार येतोय षटकार. डीजे गरज आहे विजयासाठी 11 धावांची. तर 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. तर विनंती आहे, मी जे क्रीडा रसिक आहेत त्यांना विनंती करतो मॅच बॉल मैदानामध्ये द्या. सन्मानानं मॅच संपल्यानंतर तो तुम्हाला देण्यात येईल. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. साई दत्त डेव्हलपर्स कुणालजी पाटील साहेबांकडनं अजून एक षटकाराला 500 रुपये आणि 3000 रुपयाचं पारितोषिक आहे केतन देसाई यांच्याकडनं. मॅच जिंकवली तर अजयजी अधिकारी साहेबांकडनं देखील पारितोषिक आहे. पण या चेंडू नंतर मी ते सांगेल. अजून एक षटकारासाठी पारितोषिक होतं पण चेंडू फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झपाट्यानं येतोय. तोपर्यंत काय घडलं तर निर्णायक क्षणी पंचांकडे पाहिलं जाईल.
धावा किती आल्यात तर निर्णायक क्षणी या 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ टोटल 47. शेवटचे आता उरलेत आणि धावा करायच्यात 9. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत आणि उभे राहिलेले प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. सामना कोणी जिंको कोणी आरोपण, आयोजकांनी मात्र सगळ्यांची मने जिंकलेत. एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या. लागोपाठच्या 2 षटकारांना 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे अधिकारी साहेबांकडनं. सीमारेषेच्या जवळ जे प्रेक्षक बसलेत ना त्यांना विनंती आहे का आपण बाहेर व्हायचंय. यावेळेस फटका उडवलाय आणि तो लँड होतोय मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 49. वाईट आणि नो साठी देखील पारितोषिक आलंय 2,000 रुपयाचं. अजयजी अधिकारी आणि आमचे ज्यांनी पाण्याची पूर्तता केली मंगेशजी मणिजी गायकवाड साहेबांकडनं. गोलंदाजाला संधी आहे, गोल्डन संधी आहे खऱ्या अर्थानं. आणि सुशील शेठ गायकवाड यांच्याकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं. नॉट आउटचा इशारा आला. मॅच जिंकली ती टीम झेन काउंटी संघानं. चला विनंती आहे डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. ते स्टंप जे मैदानाच्या बाहेर गेलेत ना ते मैदानामध्ये आणा. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालात. जे छोटे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे ते स्टंप मैदानामध्ये आणा प्लीज. तुम्हाला माना सन्मानानं ते परत दिले जातील. जो तंबूच्या दिशेने पळालेला खेळाडू होता ना त्याच्या हातामध्ये 2 स्टंप आहेत, त्याला विनंती ते मैदानामध्ये आणायचे आहेत. आणि तू कॅमेरामॅनच्या मैदानामध्ये दिसतोय, आपल्याला विनंती ते आणा. माना सन्मानानं आयोजक तुम्हाला देतील आणि माना सन्मानाचा तुम्ही नक्कीच उल्लेख कराल. रेड टी शर्ट जर्सी क्रमांक कदाचित हा चला स्टंप घेऊन या. छोटा आहे खेळाडू, कारण की उद्याचे भविष्य आहात तुम्ही. तुम्हाला विनंती आहे ते स्टंप आणून द्या. हे चुकीचं आहे. आयोजकांना विचारल्याशिवाय तुम्ही कोणती वस्तू इथनं नेऊ नका आणि कुठल्याच वस्तूला हात देखील लावू नका. ही शेवटची आणि अंतिम विनंती आहे. जर असं काही घडतंय तर नेक्स्ट वर्षी तुम्हाला बॅन देखील करण्यात येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण आता ही अशी चूक करू नका. पण आता संधी डीजेला देऊया आणि मॅन ऑफ द मॅच कडे देखील वळूया.